ते महाराष्ट्रातले ख्यातनाम व्याख्याते, समाज प्रबोधनकार म्हणून ज्यांची ओळख आहे, समाज मनाची नाडी ज्यांना गवसलेली आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं भाषण ऐकताना तो संवाद एकमेकांशी होतो आणि आपणच त्यांच्याशी बोलतो आहेत असा अनुभव ज्यांचा ऐकताना आपल्याला येतो, ते आदरणीय गणेश शिंदे सर यांना विनंती करतो आहे की आपल्या मुखारविंदातून आपली रसाळवाणी आमच्यापर्यंत पोहोचवावी. आदरणीय गणेश शिंदे सर. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला निमंत्रित केलं ते माझे मित्र डॉक्टर विठ्ठलराव पावडे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ईश्वरराव भोसीकर साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे माननीय आमदार मोहनअण्णा हंबर्डे, माननीय आमदार माधवरावजी जवळगावकर, या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि उपस्थित श्रोते बंधू आणि भगिनींनो, थोडा रिवर्ब कमी कर. खरं तर आषाढीच्या निमित्तानं अशा प्रकारचा एक कार्यक्रम घ्यावा असं विठ्ठलरावांना वाटलं. माझे मित्र विश्वाधर देशमुख यांचा मला फोन आला आणि काल मी पत्रिका बघितली की अवघा रंग एक झाला असा विषय विश्वाधर देशमुख यांनी लिहिलेला होता. मी या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं थोडासा विचार करत होतो. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की मी काय तुम्हाला मार्गदर्शन करायला आलेलो नाही आहे. इथं खूप सगळी तज्ज्ञ, माझ्यापेक्षा वयानं अनुभवानं सगळ्या क्षेत्रातली मोठी माणसं इथं उपस्थित आहेत. त्यामुळे मी तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करेल, तुम्ही असं वागा, असं वागू नका, हे असं करा, असं करू नका, हा माझा अधिकार नाही असं मला नेहमी वाटतं. काय होतं, आम्ही थोडंसं बोलायला लागलो. आता सूत्रसंचालक दादानं माझं खूप कौतुक केलं. असं तुमची चार माणसं जर आमचं कौतुक करायला लागली, आम्ही पण जरा हवेत चालायला लागतो. एक दिवशी मी असं हवेतच वडिलांना म्हटलं, आता मी काय इथून पुढं भाषण करणार नाही. वडील म्हटले काय झालं बाबा, का बोलणार नाही? म्हटलं बोलून बोलून जर समाज सुधारणार नसेल तर आपण का बोलायचं? वडील मला म्हटले ते समाज सुधारायचा तेव्हा सुधरेल, बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना आमच्या दृष्टीनं फार मोठं काम होईल मला म्हटलं. त्यामुळे ते समाज सुधारायचा तेव्हा सुधरेल, त्या सुधारण्याची सुरुवात आपल्यापासून होईल का? मला वाटतं या अनुषंगानं मी तुमच्यासमोर उभा आहे. जाती धर्माचे रंग अधिक गडद होत असताना संतांनी सांगितलेला अवघा रंग एक झाला हा विचार लोकांच्या समोर यावा, तो निरोप घेऊन फक्त मी तुमच्यासमोर उभा आहे. रंग म्हटलं का वेगवेगळे रंग तुमच्या माझ्या समोर येतात, लाल, हिरवा, निळा, पिवळा, अगदी वेगवेगळे. सण समारंभांमध्ये, अगदी उत्सवांमध्ये गुलाल म्हटलं का एकाच रंगाचा गुलाल तुमच्या माझ्या समोर यायचा. हल्ली परिस्थिती इतकी बदलली आहे की सगळ्या जाती धर्मांच्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करताना वेगवेगळ्या रंगांचे गुलाल आता तुमच्या माझ्या समोर येतात. हे रंग इतके गर्द होत चाललेत. अशा परिस्थितीमध्ये सोयराबाई महाराज शेकडो वर्षांपूर्वी सांगतात अवघा रंग एक झाला. ही भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्याच्यासाठी वारकरी संप्रदाय, संतांची परंपरा आणि त्यांनी सांगितलेले विचार येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे. तो निरोप घेऊन मी आज तुमच्या समोर उभा आहे. काय परिस्थिती आहे आणि शेकडो वर्षांपूर्वी आपलं दुःख व्यक्त करत असताना याच सोयराबाई महाराजांचे पती सांगतात उंबरठ्यासी कैसे येशू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. स्वतःची भावना व्यक्त करताना ते हळहळतात, व्याकुळतात आणि ती भावना अशी व्यक्त करतात की अरे आम्हाला तुझ्या उंबरठ्याजवळ यायचा सुद्धा अधिकार नाही. काय भावना आहे? आणि हे दुःख व्यक्त करताना चोखोबा महाराज हे सुद्धा सांगतात आम्ही आमच्या भक्तीच्या जोरावरती आम्ही आमचा असा अधिकार प्राप्त करू की अरे अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, पांडुरंगा तुला आमच्या दारात येऊन नाचावं लागेल. आणि हे दुःख ज्या चोखोबा महाराजांनी व्यक्त केलं, त्याच चोखोबा महाराजांची पत्नी असणाऱ्या सोयराबाई महाराज त्या सांगतात मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया. काय सांगू देवा, तुला पाहिलं आणि मी उरलो नाही, तू उरला नाही. खरं हा सगळा रंग कधी एक होईल माहिती आहे? त्याच्यासाठी मी तू पण वाया जायला हवं. मी उरायला नको, तू उरायला नको. हा भेदाभेद जेव्हा नष्ट होईल तेव्हा आम्हाला सगळा रंग एक झाल्यासारखा वाटेल. आणि म्हणून जगण्याचा साधा मंत्र तुकोबारायांनी सांगितला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, आणि अहंकार आला तुका म्हणे वाया गेला. अहंकार आला का समजायचं आपली गाडी रुळाला,
लागली. आणि अहंकार गेला की आपण समजावं हां आता आपण देव झालो. किती साधं सांगितलंय तुकोबारायांनी. तुम्ही सगळ्या संतांच्या परंपरेकडे बघा. सगळ्यांनी मोबाईल ठेवून द्या, मोबाईलकडे बघू नका. ते मोबाईलचं इतकं अवघड झालंय माहिती आहे का. माणसं कमालीची अस्वस्थ आहेत. 1 तास सुद्धा आपण मोबाईल शिवाय बसू शकत नाही. म्हणजे पूर्वी जर पाहुणे घरी आले आणि आई जर चहा घेऊन गेली तर पाहुणा किमान बोलायचा हो. पाऊस आहे का, पाणी आहे का, पीक आहे का, गणेश कितवीला आहे, कावेरी कितवीला आहे, तुला मार्क बिर्क किती पडले. पाहुण्याला किमान बोलायला वेळ होता. आता मी बघतोय घरात पाहुणा आला आणि आई चहा घेऊन गेली, पाहुणा असलं काहीच विचारत नाही हो. पाऊस आहे का आणि पाणी आहे का. ते आल्याबरोबर विचारताय तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का. ते अस्वस्थ आहे. आणि त्याच्या अस्वस्थतेचं कारण काय माहिती आहे. त्याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे. माणसं बोलत नाहीत, कमालीची व्यस्त आहेत. या कार्यक्रमातून उठून लगेच त्या कार्यक्रमात जायचं असतंय, तो कार्यक्रम करून लगेच त्या कार्यक्रमाला हजेरी लावायची असते. अस्वस्थ असणाऱ्या सगळ्यांना माझं सांगणं आहे, आपण दिवसभरात 50 कार्यक्रमांना हजेरी लावतो, पण साहेब आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक कार्यक्रम असा येणार आहे की आपल्याच कार्यक्रमात आपण उपस्थित नसणार आहोत. कार्यक्रम आपला असेल पण त्यात आपली उपस्थिती नसणार आहे. म्हणून ही अस्वस्थता संपवा. एकदा अवस्थेला आपण गेलो की मग व्यवस्था आपोआप होऊन जाते. वारीमध्ये आता मी आणि माझी पत्नी हडपसरपासून सासवडला गेलो. जाताना एक बाबा भेटले. म्हणलं बाबा काय पाय बी दुखत आहेत काय. हा थोडेफार दुखतेत पण चालतंय म्हटले. म्हटलं काय मिळतं वारीत आणि कशाला येता. म्हणलं काहीच मिळत नाही. म्हणलं वारीत काहीच मिळत नाही मग येता कशाला. अरे म्हणले काहीच मिळत नाही पण काही कमी पण पडत नाही म्हणले. आणि म्हटलं ही सगळी व्यवस्था होते का. व्यवस्थेकडे बघतो कोण म्हटले. माणूस अवस्थेला प्राप्त झाला की व्यवस्था आपोआप होऊन जाते. आणि म्हणून त्या अवस्थेला आपल्याला जर यायचं असेल तर कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघावं लागेल. त्या अंतर्मनात डोकावणं झालं ना मग अवघा रंग एक होऊन जातो. पण आपण अंतर्मनात डोकवायला तयार नाही आहोत. आपण बाह्य जगात हरून गेलेलो आहोत. आणि याचं कारण आहे की अंतर्मनात डोकवायला आपण घाबरतो. खरं तर रेल्वे स्टेशनवरून एक प्रवासी खाली उतरला त्या रेल्वेतनं आणि रेल्वे स्टेशनला आल्याबरोबर TCनं त्याला पकडलं आणि विचारलं तिकीट. त्यानं पॅन्टचा उजवा खिसा बघितला, डावा खिसा बघितला, मागचे दोन्ही खिसे बघितले. पॅन्टचे 4ही खिसे 10 वेळा उलटे पालटे करून बघितले पण तिकीट सापडलं नाही. शेजारी असलेला माणूस म्हटला अहो तुम्ही पॅन्टचे खिसे चेक केले, जरा शर्टचा बघा की. तो म्हटला मला माहीत आहे शर्टचा राहिला आहे पण त्यात नाही सापडलं. मग संपलंच की सगळं. म्हटलं माणूस घाबरतो अंतर्मनात डोकवायला. त्याला वाटतं नाही इथं तर तिथं, नाही तिथं तर इथे आनंद मिळेल. परमात्मा पांडुरंगाला शोधायला निघालोय आळंदीत नाही, देहूत नाही, पंढरपुरात, कुठं तरी मिळेल. पण हां आत एकदा डोकावून बघितलं आणि तिथं नाही सापडलं मग संपलंच की. आणि म्हणून माणूस अंतर्मनात डोकवायला घाबरतो. माणसानं त्याच्या सुखाच्या दुःखाच्या संकल्पना स्वतःभोवती तयार करून ठेवल्यात आणि त्याच्या पलीकडे जायला तो तयार नाहीये. मला वाटतं त्याच्या पलीकडे जाऊन डोळे विस्पारून या जगाकडे बघता यायला हवं आणि तितक्याच आतुरतेनं तितक्याच तत्परतेनं स्वतःच्या अंतर्मनात सुद्धा डोकून बघता यायला हवं. आमच्याकडे एक जण आहे साहेब, त्याला 7 नंबरचा शूज येतो पायाला, पण ते कधीच 7 नंबरचा शूज विकत घेत नाही. ते दुकानदाराकडे जाते म्हणते 6 नंबरचा शूज दे. 6 नंबरचा शूज घेते, त्यात पाय बसत पण नाही, बळच त्याच्यामध्ये पाय टाकतंय. दिवसभर तो शूज पायाला चावत असतो आणि दिवसभर त्याचं लक्ष फक्त शूजकडे असतं. मी त्याला विचारलं शूज पायात येत नाही, दिवसभर चावत राहतो, मग का 6 नंबरचा शूज घेतो. तो म्हटला त्याचे फायदे आहेत. म्हटलं काय फायदा आहे. दिवसभर तो शूज पायाला चावतो आणि मग दुसरं कुठंच लक्ष लागत नाही. आपलं सगळं लक्ष फक्त त्या शूजकडे असतंय, त्या पायाकडे असतंय. जगातली इतर दुःखच वाटत नाही, एकमेव दुःख असतंय पायाला चावणारा शूज. बसमध्ये बसलं जागा मिळाली नाही तरी काय वाटत नाही. ऑफिसला गेलं साहेब रागवले तरी काही वाटत नाही, कारण आपलं लक्ष असतंय शूजकडे. दिवसभर त्या दुःखात मी अडकून असतो. आणि म्हटलं मग सुख कधी. म्हटलं सुख घरी गेल्यानंतर संध्याकाळी जेव्हा शूज पायातनं काढतो असं वाटतंय सगळ्या जगाचं सुख आपल्या वाट्याला.
आपल्या सुखाच्या दुःखाच्या संकल्पना इतक्या पानसट आणि पाचगळ करून टाकल्यात. अरे दुःख काय आणि सुख काय, आनंद काय, हे सगळं जर बघायचं असेल तर थोडंसं संत साहित्याकडे बघावं. चिडलेले रागवलेले ज्ञानोबा एकदाच चिडले, एकदाच रागवले, ताटी लावून बसले. आणि ताटी लावून बसणाऱ्या ज्ञानोबारायांना हाक मारली मुक्ताईनं, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईनं हाक मारली आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या समोर आला. एवढ्या अनाथ यातना, कितीतरी यातना, दुःख, कितीतरी संकट सहन केली, पण ज्ञानोबाराय त्या संकटाचा, त्या दुःखांचा साधा उश्वास सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये व्यक्त करत नाहीत. किती दुःख. इंद्रायणीमध्ये आंघोळीला गेले, लोकांनी आंघोळ करू दिली नाही. दगडधोंडे घेऊन लोक मागे लागले. कुठे भिक्षा मागायला गेले तर ज्ञानोबारायांना लोकांनी भिक्षा दिली नाही. मांडे भाजायला खापर मागितलं तर लोकांनी खापर दिलं नाही. आणि एवढं सगळं दुःख सहन करून सुद्धा ज्ञानोबाराय कुठे ते दुःख आपल्या साहित्यामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये कुठे व्यक्त करताना दिसतात? कुठे कुठे नाही. अरे मागायची वेळ आली भगवंताकडं आणि ज्ञानोबाराय म्हटले, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. काय मनाचा मोठेपणा आहे हो. संतांच्या ठिकाणी जो मनाचा मोठेपणा आहे ना, त्यातला किंचितचा जरी मनाचा मोठेपणा आपल्या ठाई आला तर आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. पण दुर्दैवानं तो मोठेपणा आमच्या ठाई येत नाही. आमच्याकडे गावात वाघ आला होता. वाघ आल्यानंतर तुम्ही कडी लावून घरात बसताल का चौकात जाऊन बसाल? सगळं गाव कडी लावून घरात बसलंय आणि एकच पठ्ठ्या चौकात जाऊन बसला होता. घरातले शोधत होते, हे गेलंय कुठं? रानात, वनात, शेतात, उसात, हिरीव, इकडं तिकडं, बांधा, सगळीकडे शोधलं, पण हे काय सापडेना. शेवटी कंटाळून घरातली सगळी मंडळी घराकडे निघाली आणि पठ्ठ्यात चौकात बसलेला बघितला. म्हणले, अहो सगळीकडे शोधलं तुम्हाला आणि तुम्ही चौकात बसलाय. तुम्हाला माहित आहे गावात वाघ आलाय? हे म्हणताय वाघ आलाय म्हणून तर मी चौकात बसलोय. ते म्हणले, वाघ तुम्हाला खाईन? ते म्हणला, खाईन, वाघानं मला खाल्लंच पाहिजे म्हणून तर मी चौकात बसलोय. ते म्हटले, का? अरे म्हटले, जेव्हा वाघ मला खाईन तेव्हा त्याच्या तोंडाला माणसाचं रक्त लागल आणि एकदा का त्याला माणसाची चटक लागली मग तर ते आमच्या भावकीला खातंय का नाही? म्हटलं, काय मनाचा मोठेपणा आहे हा. आणि इकडे ज्ञानोबाराय म्हणतात, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. काय संतांचा विचार आहे हो. मला हेवा वाटतो. मला दोन वक्ते या जगात फार आवडतात. एक भगवान श्रीकृष्ण आणि दुसरे ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानोबाराय वक्ते आहेत. सच्चिदानंद बाबा लेखकू झाला. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली. भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली. गीता कुठे सांगितली हो? कुठे सांगितली? कुरुक्षेत्रामध्ये. असं छान ऑडिटोरियम होतं का? कृष्णाला उभं राहायला डायस आहे, छान माईक आहे आणि सगळ्या कौरव पांडवांना सांगितलं, आता तुम्ही शांत पद्धतीनं बसून घ्या आपापल्या चेअरवरती, ज्यांना जागा नाही ते वरती जाऊन बसा. आणि मग भगवान श्रीकृष्णानं गीता सांगायला सुरू केली. असं झालंय का? अरे भगवान श्रीकृष्ण गीता सांगतात कुरुक्षेत्रामध्ये, जिथे आत्ता शंख फुंकले जातील, जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवर तुटून पडतील, मृत्यूचा असा तांडव उभा राहील, रक्ताचे पाट वाहतील. आणि अशा परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना ऐक मला काय म्हणायचं. काय अफाट सामर्थ्य असलं पाहिजे भगवान श्रीकृष्णाच्या वक्तृत्वाचं. आणि या वक्तृत्वानं तुमच्या माझ्या मनावरती हजारो वर्ष गारूड घातलं. याचं कारण काय माहिती आहे? भगवान श्रीकृष्ण हे कर्माला प्राधान्य देतात. स्वतः रणांगणामध्ये उभेत, स्वतः अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतात आणि म्हणून त्यांना अधिकार आहे सांगायचा, उठ अर्जुना, उचल शस्त्र, मी आहे तुझ्यासोबत, इथंच रथावरती तुझं सारथ्य करायला. तुम्ही एक कल्पना करा बरं, भगवान श्रीकृष्ण असे समुद्रामध्ये झोपलेले आहेत, लक्ष्मी माता पाय चेपतायत, वरतून शेष नाग अशी सावली धरू नये आणि मग कृष्णानं म्हणावं, अर्जुना शस्त्र उचल बरं, बघ बरं ते युद्धाचं कसं काय करायचं ते. अर्जुन म्हटला असता, देवा तुम्ही झोपा, आपण जरा निवांत विचार करू युद्धावरती काय करायचं. भगवान श्रीकृष्ण स्वतः सारथ्य करतात आणि म्हणून त्यांच्या सांगण्याला ते महत्त्व प्रदान झालं.
आणि म्हणून हजारो वर्ष ती गीता तुम्हाला मला मार्ग दाखवू शकली. हे सामर्थ्य आहे वक्तृत्वातलं. आणि दुसरे वक्ते आहेत ज्ञानोबाराय. काय सामर्थ्य हो. ज्ञानोबारायांनी म्हणावं तर अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाची पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. ज्ञानोबाराय म्हणतात एकदा माझ्याकडे लक्ष देऊन बघा आणि हां मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो सगळी सुख तुमच्या दारात लोळण घेतील. काय कमालीचा आत्मविश्वास आहे. तुम्ही ज्ञानोबारायांचं साहित्य बघा, ज्ञानोबारायांची भाषा बघा, ज्ञानोबारायांचं बोलणं बघा, तुम्ही ज्ञानोबारायांचं पसायदान बघा. फक्त आणि फक्त प्रेम. जिथे मी तू पण नाहीच आहे, जिथे अहंकार नाहीये, जिथे फक्त आणि फक्त प्रेम आहे, हे साहित्य आहे साधू संतांचं. मला वाटतं ते साहित्य आपण अभ्यासायला हवं. ज्ञानोबारायांचं जे पसायदान आहे, पसायदानातला पहिला शब्द काय. पहिला शब्द आता. आता हा निर्वाणीचा शब्द आहे. आता हा निरोपाचा शब्द आहे. ज्ञानोबाराय शब्दानं पसायदानाची सुरुवात करू शकले असते. आता ऐवजी किंवा पण, परंतु, म्हणून, किंबहुना कोणताही शब्द वापरता आला असता. पण ज्ञानोबाराय पसायदानाची सुरुवात करताना पहिला शब्द वापरतात आता. आता का. आता हा निरोपाचा शब्द आहे. तुम्ही सगळे श्रोते कार्यक्रम संपल्यानंतर विठ्ठलरावांना भेटाल आणि जाताना म्हणाल आता येतो. आता हा निरोपाचा शब्द आहे. ज्ञानोबाराय जायला निघाले आणि मग ज्ञानोबारायांनी साकडं घातलं आता. बरं आता पांडुरंगा म्हणू शकले असते, आता विठ्ठला म्हणू शकले असते, पण जात धर्म पंथ या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जो कोणी या विश्वाचा रचनाकार आहे माऊलींनी त्याला साकडं घातलं आता विश्वात्मके देवे. काय मजा आहे. आणि पहिलं मागणं कुणासाठी मागतो आपण. तुम्हाला जर मागायची वेळ आली भगवंताकडं, तुम्ही कुणासाठी मागाल पहिलं. एकतर पहिलं आपल्यासाठी. फार जर मोठं मन असेल तर नवरा बायकोसाठी, बायको नवऱ्यासाठी, दोघं मिळून पोरांसाठी, फार फार तर मेहुणीसाठी. याच्या पलीकडे आपली मजल जात नाही. ज्ञानोबारायांना मागायची वेळ आली आणि ज्ञानोबाराय म्हटले जे खळांची व्यंकटी सांडो. ज्ञानोबाराय असंही म्हणू शकले असते जे खल आहेत ते मरो. कारण इकडं भगवान श्रीकृष्ण सांगतात जे दुर्जन आहेत अर्जुना उचल शस्त्र आणि संहार कर यांचा. ज्ञानोबारायही म्हणू शकले असते जे खल आहेत ते मरो. पण ज्ञानोबाराय मरो म्हणत नाहीत. ज्ञानोबाराय म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो. आणि पुढचा शब्द तर माऊली इतका गोड वापरलाय, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. सगळ्यांना आता तुळशीचं रोप दिलंय. त्या रोपाकडे बघून तुम्ही काय म्हणाल वाढो. आणि रोप जर नसतं आणि नुसती मंजिरी जर त्यात टाकलेली असती तर तुम्ही काय म्हटले असते रुजो. बी लावलं तर रुजो म्हणतात आणि रोप छोटा असेल तर वाढो म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणू शकले असते तया सत्कर्मी रती वाढो रुजो. पण ज्ञानोबाराय रुजो म्हणत नाहीत. त्यांना माहीत आहे वाईटातला वाईट माणूस जरी असला तरी त्याच्यामध्ये थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हटले तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. मैत्र जीवांचे आत्ता तुम्ही मी फ्रेंडशिप डे साजरे करायला लागलो. ज्ञानोबाराय शेकडो वर्षापूर्वी म्हणतात मैत्र जीवांचे. काय काय संकल्पना आहे. मला वाटतं ह्या संकल्पना हे प्रेम जोपर्यंत डोळ्यात आहे ना तोपर्यंतच आपण माणसं आहोत. रंगांमधली विविधता आम्ही समजू शकतो. वेगवेगळ्या रंगांमधली विविधता सर्वमान्य आहे. पण रंगांमध्ये आता विषमता आली, रंगांमध्ये आता क्रोध आला, रंगांमध्ये आता द्वेष आला, रंगांमध्ये आता संताप आला. आणि म्हणून सांगण्याची वेळ आली आहे अवघा रंग एक आहे. हा संताप, हा क्रोध, हा आक्रोश, रंगांमधली विषमता या सगळ्याला थोडंसं बाजूला ठेवता येईल का. माणूस म्हणून आम्ही जोपर्यंत डोळ्यात प्रेम आणि हृदयात वात्सल्य आहे तोपर्यंत आपण माणसं आहोत. ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं, हृदयातलं वात्सल्य संपलं, त्या दिवशी समजावं आता आपण माणूस उरलो नाही, आता आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आपण माणूस आहोत हे एकमेकांना सांगण्याची वेळ आहे. मला वाटतं किती कमालीचे बदल होत चाललेत. सगळ्या बाबतीमध्ये विषमता. मी ज्या गावात राहतो माझ्या गावामध्ये साहेब MH14 पासिंगची गाडी आली होती. MH14 म्हणजे जरा बऱ्यापैकी सधन भाग आहे. MIDC वगैरे परिस्थिती बदलली आणि गावाकडे MH14 पासिंगची गाडी आली
आणि गाडीच्या ड्रायव्हरनं अशी काच खाली घेतली आणि एका लहान मुलाला विचारलं, पारगाव कुठे आहे? बरं, गाडी पारगावातच आहे. पोराला विचारलं, पारगाव कुठे आहे? पोरगं म्हटलं, पारगाव ना, हां 10 किलोमीटर पुढं जाऊ, वडगाव येत आहे, तिथं विचारा, कोण पण सांगेल पारगाव. मी पळत गेलो, म्हटलं खोटं का सांगितलं? म्हणला MS-14 आहे. काय कमी आहे म्हटला, जाऊ द्या पुढं, येतंय की परत मागं. साहेब, ही गरिबी आणि श्रीमंतीच्या संघर्षाची सुरुवात आहे. पुण्यामध्ये एका माथी फिरून रात्रीत पार्किंग मधल्या 50 गाड्या पेटून टाकल्या. पोलिसांनी विचारलं, का पेटवल्या? म्हटलं आपल्याला घेता येत नाही, पेटून टाकल्या. काय करायचे ते करा म्हटलं. ही गरिबी आणि श्रीमंतीच्या संघर्षाची सुरुवात आहे. एक वेळ तुम्हाला 2 जातीतले वाद मिटवता येतील, 2 धर्मातले वाद मिटवता येतील, 2 गावातले वाद मिटवता येतील, 2 देशातले वाद मिटवता येतील, 2 बांधावरचे वाद मिटवता येतील, 2 राजकीय 4 राजकीय पक्षातले वाद मिटवता येतील. मिटतात की. पण एकदा गरिबी आणि श्रीमंती जर सुरू झालं साहेब, ते कुणालाही परवडणारं नाही. आणि म्हणून ही विषमता दूर करायची असेल तर आम्हाला डोळे विस्पारून जगाकडे बघावं लागेल. कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघावं लागेल. बदलांची सुरुवात आम्हाला आमच्यापासून करता येईल का, यासाठी साधू संतांच्या विचाराकडे आम्हाला घेऊन जावं लागेल. ज्ञानोबा तुकोबा, काय फरक आहे ज्ञानोबरायांच्यात आणि तुकोबरायांमध्ये? किंचितचा फरक आहे. ज्ञानोबरायांनी थोडंसं गोड सांगितलंय, कानात सांगितलं, बाबा असं नाही असं वाग, तसं नाही तसं वाग. साहेब, ज्ञानोबराय कानात सांगतात आणि तुकोबराय कानाखाली लावून सांगतात, हे असं नाही असं. काय असेल ते एवढा थोडा साधा फरक आहे. मला वाटतं हे छोटे छोटे फरक समजावून घ्यावेत आणि येणाऱ्या पिढ्यांपर्यंत संतांचे विचार नेऊन पोचवता येतील का, यासाठी प्रयत्न करावेत. कुठे भगवंत, कुठे परमेश्वर? ना मंदिर में, ना मस्जिद में, ना एकांत निवास में, ना मूर्त में, ना तीर्थ में. कबीरांनी किती सुंदर सांगितलं, मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं हूं तेरे पास. मला कुठे कुठे शोधतोय तू? मी तुझ्यात आहे, मी तुझ्या जवळ आहे. फक्त तो विश्वास तुझ्याकडे असला पाहिजे. आणि दुर्दैवानं तो विश्वास आमचा उरलेला नाहीये. हा विश्वास येणाऱ्या पिढ्यांमध्ये निर्माण करायचा असेल तर मागे डोकावून बघावं लागेल. तुकोबरायांच्या गाथेत आणि ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये, सकळ संतांच्या चरित्रामध्ये, सकळ संतांच्या साहित्यामध्ये आम्हाला डोकावून बघावं लागेल की आम्हाला आमचा भगवंत, आम्हाला आमचा परमेश्वर कुठे सापडतो. पण हल्ली आम्हाला तो शोध, ते सगळं दाखवण्यासाठी करायचं. भक्ती परमार्थ हा मुळात दाखवण्याचा विषयच नाही आहे, तो अनुभूतीचा विषय. पण आम्हाला तो दाखवण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, तुम्हाला आनंदी, किती जणांना आनंदी राहायचंय बरं इथं बसलेल्यांपैकी? ज्यांना आनंदी राहायचंय त्यांनी अशा हातवर करायच्या, आणि ज्यांना कमी आनंदी राहायचंय त्यांनी असे असे. किती जणांना आनंदी राहायचंय? सगळ्यांना नाही, किती जणांना? शब्बास, घ्या हात खाली. सगळ्यांना आनंदी राहायचं. मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो, तुम्हाला आनंदी राहायचंय की तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? खरं खरं सांगायचं. आनंदी ते फार सोपं आहे. माझा दावा आहे, बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं. आपण आहोत हे जगाला दाखवायचं असतं. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात आणि तिथं जाऊन काहीच बघत नाही. त्याच्या डोक्यात एकच असतंय, फोटो काढताय, स्टेटसला ठेवताय. त्याला बघण्यात इंटरेस्ट नाहीये. आपण कुठे आहोत हे जगानं बघितलं पाहिजे. बरं, मी म्हणतो स्टेटस ठेवता येतं तर ठेवलंही पाहिजे. सुविधा आहे, मोबाईल आहे, का नाही ठेवायचं? स्टेटस ठेवलंच पाहिजे. पण खरं दुःख कधी माहिती आहे? ज्याच्यासाठी ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, असं वाटतंय जगातलं सगळं दुःख आपल्या वाट्याला आलं. हल्ली परमार्थात पण ते सुरू केलं आहे. भक्ती विक्ती आमच्या अंतर्मनाचा विषय आहे, अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे. पण आम्हाला ते दाखवण्यासाठी. साधा एक तुम्हाला दृष्टांत सांगतो. एक महाराज रोज जपमाळ जपायचे आणि त्यांचे सेवेकरी, त्यांचे सगळे अनुयायी सेवेत असायचे महाराजांच्या. दूधवाला दूध द्यायला आला की त्यांचे शिष्य उठायचे, दूध घ्यायला जायचे, सगळी कामं त्या शिष्यांनी करायची. इथं अनेक महिला उपस्थित आहेत. मला सांगा, दूधवाला जर तुमच्याकडे दूध द्यायला आला, तुमचं लक्ष कशाकडे असतंय? दुधाच्या मापाकडे असतंय. ते पण लक्ष तुमचं पहिल्या मापाकडे नसतं, त्याच्यानंतर ते वरतून एक फुकटची धार होतो.
आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतंय, त्यानं ती ओतली का? महाराजांचा शिष्य दूध द्यायला गेला, दूधवाल्यानं कधीच दुसरी जी धार आहे स्वखुशीनं ओतायची ती कधीच त्या दूधवाल्यानं ओतली नाही. महाराजांना वाटायचं की सगळे दूधवाले एक वरतून एक धार ओततात, हा कधीच ओतत नाही. महाराज असे बसलेले होते. एक दिवशी महाराज स्वतःच दूध घ्यायला उठले. दूधवाल्यानं काटोकाट माप दिलं, पण दुसरी धार काय ओतली नाही. तेवढ्यात एक लहान पोरगं तिकडून आलं आणि ही दूध द्यायला यायची ती गवळण होती, तिचं नाव होतं चंद्रा. आणि ही चंद्रा जेव्हा दूध द्यायला लागली, महाराजांचं लक्ष होतं फक्त पहिलं माप ओतलंय, दुसरं माप काय ओतलं नाही. लहान पोरगं आलं आणि त्या लहान पोरानं हाक मारली, मावशी जरा दूध देशील? मावशी म्हणल्यावर चंद्रा म्हटली, एक काम कर, जा गडवा घेऊन ये. पोरगं गडवा घेऊन आलं, गडवा भरून दूध दिलं, पार सांडेपर्यंत गडवा भरला. पोरगं घरी निघालं. अरे घरी घेऊन जायचंय, थांब हे पिऊन घे, तुला घरी न्यायला दुसरं देते. पोरानं गडवा भर दूध पिलं, घरी न्यायला दूध दिलं. मग मात्र महाराज म्हटले, चंद्रा मी तुला पैसे देतो, त्या बदल्यात तू मला दूध देते. कधी टिपकाभर दूध जास्त घातलं नाही. आणि आज या पोरानं मावशी तुला हाक काय मारली, त्याला प्यायला वेगळं, घरी न्यायला वेगळं. आडानी चंद्रा महाराजांना म्हणली, महाराज पैसे घेणं आणि त्या बदल्यात दूध देणं हा व्यवहार झाला, आणि त्या लेकरानं मला मावशी म्हणून हाक मारणं हे प्रेम आहे. मोजमाप व्यवहारात असतं, प्रेमात नाही. आणि हो महाराज, तुम्ही तर परमेश्वराचं नाव सुद्धा मोजून घेता, रामकृष्ण हरी एक. आता तर मशीन आलेत आणि एवढं करून परत बॅनर लावायचं असतं, 1 कोटी राम नामाचा जप. सांगायचंय कुणाला? हे दाखवण्यासाठी जेव्हा करतो तेव्हा रंग एक होऊ शकत नाही. सोयराबाई महाराजांनी मेक मारून ठेवली, अवघा रंग एक होईल, पण कधी मी तू पण गेले वाया. हा अहंकार ज्या दिवशी गेला त्या दिवशी समजायचं सगळे रंग आता एक होऊन गेले आणि जगणं सुंदर होऊन गेलं. पण मी पण जात नाही. ज्या दिवशी मीपणा गेला ना त्या दिवशी बघा जगण्यात काय मजा आहे. मी कुणीच नाही हा भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आडवा येतो तो मी. एक दरबार होता, आता आमदार साहेब इथं बसलेले. आमदार साहेबांना जर भेटायचं असेल, आज जर ऑफिसमध्ये बसलेले असतील, काही महत्त्वाची मीटिंग चाललेली असेल, आपल्याला थेट दार उघडून आत जाता येत आहे का? बाहेर जे महत्त्वाचे 2 कार्यकर्ते त्यांना सांगावं लागतं, मला जरा भेटायचं आहे, बघ जरा वेळ आहे का, महत्त्वाच्या काही कामात नसतील तर मी भेटतो. आणि मग त्यांनी आत बोलवलं तर मग जाता येत. कोणत्या अधिकाऱ्याला जर भेटायला गेला तर चिठ्ठी द्यावी लागते, आणि मग ते काही कामात नसतील तर हां बोलवा, किंवा वेळ ठरलेली असते. एक राजा आत बसलेला आहे आणि एक जण विचार नाही काय नाही थेट त्या राजाला भेटायला निघाला. बाहेरच्या शिपायांनी अडवलं. अरे म्हटले, बाबा तू कुठं चालला? म्हटलं ते महाराजांना भेटायचं आहे मला. आणि म्हटलं विचार नाही पूस नाही, तू कोण आहे असा थेट निघालाय? तू राजाच्या कुणी जवळच आहे? राजाचा कुणी स्वीय सहाय्यक? स्वीय सहाय्यक? मैं उससे बढ़कर हूँ. म्हटलं बोले उससे बढ़कर क्या तुम इस राज में कोई सैनिक हो? अल्लाह सैनिक? मैं सैनिक से भी बढ़कर हूँ. सैनिक से बढ़कर क्या तुम सरदार हो? अल्लाह मैं सरदार से भी बढ़कर हूँ. सरदार से बढ़ क्या तुम प्रधान हो? मैं प्रधान से भी बढ़कर हूँ. अरे प्रधान से बढ़कर क्या तुम राजा हो? मैं राजा से भी बढ़कर हूँ. राजा के गुरु हो? मैं राजा के गुरु से भी बढ़कर हूँ. क्या तुम भगवान हो? हे म्हणते मैं भगवान से भी बढ़कर हूँ. तो बोले अरे भगवान से बढ़कर तो कुछ भी नहीं. हाँ म्हटला वही हूं मैं, कुछ भी नहीं. हे कुछ भी नहीं है ना, तेव्हा मजा यायला लागते आयुष्यामध्ये. पण मैं कुछ तो हूं हे एकदा आलं की मग गाडी उताराला लागून जाते. ज्ञानोबरायांनी किती गोड सांगितलं. संन्यासत्वाची व्याख्या करायची वेळ आली, ज्ञानोबराय असं नाही म्हटले ज्यानं अमुक अमुक वेश परिधान केलाय तो संन्यासी, ज्याचं अमुक अमुक शिक्षण झालंय तो संन्यासी. ज्ञानोबरायांनी सांगितलं, आणि मी माझी ऐसी आठवण विसरले जायचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्ञानोबरायांनी सांगितलं, जो स्वतःतला मीपणा विसरला ना, हां तो संन्यासी. हा मीपणा जाऊ द्या. सोयराबाई महाराजांचं हेच म्हणणं आहे, मी एकदा दूर गेला की मग अवघा रंग एक झाला.
जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत हा रंग एक होऊ शकणार नाही. आमच्याकडं राजानं एक अशी दवंडी दिली होती. राजानं सांगितलं की या राज्यामध्ये कोण भक्त आहेत वगैरे मला जरा शोधायचं आहे. आणि याच काळामध्ये या राजाच्या दरबारामध्ये एक सेवक कामाला होता. त्या सेवकाला 5-10 हजार रुपये पगार असेल. त्याच्या मनात नेहमी विचारायचा, या 5-10 हजार रुपयात आपलं भागत नाही म्हटलं. आणि परत म्हटलं रिटायरमेंट नंतर नवी जुनी कोणतीच पेन्शन नाही. त्यापेक्षा म्हटलं आयुष्यभर इथं काम करण्यापेक्षा एकच दिवस म्हटलं मी असं काम करल की परत आयुष्यभर काम करायची गरज नाही लागली पाहिजे. आणि काय काम करायचं? यानं राजाची तिजोरी शोधून ठेवली. म्हटलं एकच दिवस तिजोरीवर काम करायचं, दुसरं कामच करायचं नाही. आदल्या दिवशी राजवाड्याच्या बाहेरची जी भिंत होती त्या भिंतीवर खुंट्या ठोकून ठेवल्या. बरोबर रात्री उठला, त्या खुंट्यांना धरून वर 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 शेवटच्या खुंटीपर्यंत आला. शेवटच्या खुंटीला दोर बांधला, दोरला धरून खाली उतरला. बरोबर आडमार्गानं तिजोरीपर्यंत गेला. तिजोरीपर्यंत गेला, चावीनं बरोबर तिजोरी उघडली. त्यानं तिजोरीतनं काहीच घेतलं नाही, फक्त हिऱ्यांची बॅग उचलली. तेवढी पिशवी खांद्यावरती टाकली, आडमार्गानं बरोबर दोरापर्यंत आला. दोराला धरून पुन्हा वर चढत गेला, शेवटच्या खुंटीपर्यंत आला. आता एक एक खुंटी करत 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 खाली उतरायचं. साहेब तेवढ्यात काहीतरी आवाज झाला. चोर भिंतीच्या पुढं पडला आणि हिऱ्याची बॅग भिंतीच्या मागं पडली. शिपाई जागे झाले, बघितलं हिऱ्याची बॅग अलीकडे पडली. हिऱ्याची बॅग उचलली, राजाकडे गेले आणि राजाला म्हटले कुणीतरी चोरीचा प्रयत्न केला आहे. राजा हुशार होता. राजा म्हटला ठीक आहे. दुसऱ्या दिवशी दवंडी दिली. चोरीचा प्रयत्न नेमका कसा झाला असेल हे जो कोणी समजून सांगल त्याला हिऱ्याची बॅग बक्षीस. आता मला सांगा ताई, हे चांगलं कोण सांगू शकेल? ज्यानं चोरी केली तेच सांगू शकेल. तुमच्या माझ्यासारखे जण डोकं लावायला लागले. कोणी म्हटलं चोर असा शक्तिमानसारखा हवेतून आला असेल, कोण म्हटले गुहेतून आला असेल, कोण म्हटलं इकडून आला असेल. यानं ऐकलं म्हटलं हां थांबा मी सांगतो की, पण हिऱ्याची बॅग बक्षीस आहे ना. राजा म्हटला 100%. म्हटला चोरानं आदल्या दिवशीच खुंट्या ठोकल्या असतील. राजा म्हटला बरोबर आहे, एकाएकी शक्य नाही. खुंट्यांना धरून चोर वर आला असेल. राजा म्हटला एकदम बरोबर आहे. शेवटच्या खुंटीला दोर बांधला असेल, चोर खाली उतरला असेल, आडमार्गानं तिजोरीपर्यंत गेला असेल, हिऱ्याची बॅग काढली असेल, खांद्यावर घेऊन इथपर्यंत आला असेल, परत त्या दोराला धरून वर गेला असेल. राजा म्हटला एकदम बरोबर चाललंय. आता पुढं काय नाही म्हटला. आता एक एक खुंटी करत करत चोर खाली उतरणार. तेवढ्यात म्हटला महाराज काहीतरी आवाज झाला, मी पुढं पडलो आणि पिशवी मागं पडली. आडवं कोण आलं? राजा. कुणी सरदार, कुणी सेवक. आडवा आला तो मी. एकदा मी आडवा आला. सोयराबाई महाराजांनी हेच सांगितलं, हा मी एकदा बाजूला जायला हवा. हा मी एकदा बाजूला गेला ना मग जगणं सुंदर होऊन जाईल. मला वाटतं हे सगळे रंग संतांच्या नजरेतनं जेव्हा आम्ही पाहायला लागू तेव्हा आम्हाला समाज कळेल, आम्हाला समाजातले प्रश्न कळतील. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार आम्हाला संत साहित्यातून करावा लागेल. मी किती संतांविषयी बोलू. मी मगाशी एक वाक्य बोललो, जोपर्यंत डोळ्यात प्रेम आणि हृदयात वात्सल्य आहे तोपर्यंत आपण माणसं आहोत. ज्या दिवशी ते संपलं समजावं आता आपण माणूस उरलो नाही. आणि तो विश्वास आहे ना, तुम्ही विश्वास ठेवून बघा. तुम्ही संतांच्या साहित्यावरती विश्वास ठेवून बघा आणि त्याच्यावरती 4 पावलं फक्त चालून बघा. तो विश्वास आमच्या मनामध्ये असायला हवा. ज्ञानोबा राय, तुकोबा राय, शब्द, त्या शब्दांचं सामर्थ्य, त्या शब्दांचं महात्म्य, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, ज्ञानोबरायांचं बोलणं, तुकोबरायांचं बंड. या संतांनी अक्षरशः बंड पुकारलंय. मला ज्ञानोबराय आणि तुकोबराय बंडखोर संत वाटतात. ज्ञानाला भाषेची मर्यादा होती. ज्ञान संस्कृत भाषेमध्ये होतं. संस्कृत भाषेतलं ज्ञान साध्या सरळ सोप्या प्राकृत भाषेमध्ये जर कुणी आणून मांडलं असेल तर ते ज्ञानोबरायांनी आणून मांडलं.
तुकोबरायांनी काय केलं? वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा भार माथा. तुकोबरा इतकं धाडसानं सांगतात, तुम्ही फक्त वेद डोक्यावर घेऊन मिरवता, आम्ही सांगतो वेदांचा जो अर्थ आहे तो फक्त आम्हाला ठाऊक आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रानं बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रते, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवे सार चोचविले. एक गुरु आणि एक शिष्य जी परंपरा होती ती बाजूला सारली आणि तुम्हा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांसाठी ज्ञानाची कवाडं खुली करून दिली. ज्ञानोबराय तुकोबराय यांनी बंड पुकारलं या सगळ्या साहित्याच्या संदर्भानं, शिक्षणाच्या प्रणालीच्या संदर्भानं. मला वाटतं हे साहित्य मग तुम्ही मी अभ्यासू नये, हे येणाऱ्या पिढ्यांपर्यंत नेऊन पोहोचू नये. साधू संतांनी जे जे अवघड होतं ते सोपं केलं आणि आता जे जे सोपं आहे ते अवघड करून सांगण्याच्या फंदात आम्ही पडतो. जे संस्कृतमध्ये होतं ते प्राकृतमध्ये मांडलं. गाडगे बाबांनी तर गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला किती साध्या भाषेत तत्वज्ञान सांगितलं. संजय पाटील साहेब, गाडगे बाबांचं नाव डेबू. दिवाळीचा सण होता, ज्या मालकाच्या घरी बाबा काम करायचे तो मालक आज पुरणपोळी खात बसलेला होता. बाबा दारात गेले, दारात असे उभे होते आणि मालक आज पुरणपोळी खातोय. मालकाकडे बघतायत बाबा. मालकानं विचारलं, डेबू काय बघून राहिला? बाबा म्हणले, काय नाही जी, तुम्ही जशी तुपासंग पोळी खाताय ना तशी मला पण खायची जी. मालक म्हणला, तुला पोळी खायची? हात पुढं कर. बाबांनी असे हात पुढं केले. मालक ताटावरनं उठला, समोर आला, येताना हातात काट्याचा फोक घेऊन आला आणि काट्याच्या फोकानं त्यानं बाबांचे हात फोडून काढले. रक्तभांबाळ झाले हात, पण बाबा काही बोलले नाही. रस्त्याच्या पलीकडे गेले आणि एका दगडावर बसून हातातले काटे काढत होते. रस्त्यानं जाणारे एका माणसानं विचारलं, डेबू काय करून राहिला? बाबा म्हणले, काही नाही जी, मालकानं दिलेली पोळी तुपासंग खातो ना जी म्हणले. पण बाबा म्हणले नाही की मालकानं मला मारलं. आणि हेच बाबा जेव्हा गाडगे बाबा झाले, कीर्तनाला जायचे, पंढरपूरला जर गेले तर कधी घाई विठ्ठलाच्या दर्शनाला गेले नाही. हातामध्ये खराटा घ्यायचे आणि चंद्रभागेचं सगळं वाळवंट स्वच्छ करायचे आणि म्हणायचे, बापो विटेवरती उभा असलेला कमरेवरती हात दिलेला पांडुरंग ही घाण काढायला येणार नाही, तुमची घाण तुम्हालाच काढावी लागेल. चला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आणि हे बाबा एक व्यापारी बाबांकडे गेला आणि म्हणला, बाबा मला तुमचं कीर्तन माझ्या गावात ठेवायचंय, तुम्ही याल? बाबा म्हणले, तू मोठा व्यापारी आहे, मी तुझ्या गावात कीर्तनाला येईल, पण माझी एक अट आहे. म्हणले काय? सगळ्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का? बाबा तुम्ही येणार म्हणल्यावर एक काय 10 गावाला पुरणपोळी खाऊ घालतो की म्हणले. बाबा कीर्तनाला गेले, कीर्तन उभं राहिलं, कीर्तन झालं, लोकांनी पंक्ती धरल्या, बाबा पंक्तीत उतरून प्रत्येकाला पुरणपोळी वाढत होती. सगळ्यांची जेवणं आटपली आणि बाबा जायला निघाले. ज्यानं कीर्तन ठेवलं तो पळत गेला आणि म्हणला, बाबा सगळ्यांची जेवणं आटपली, चला 2-2 घास आपण पण खाऊन घेऊ. बाबांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणले, राजा पुरणपोळी खायची हौस लहानपणीच फिटली, घास आता गिळत नाही म्हणले. आणि बाबा बैलगाडीत जाऊन बसले. बैलगाडीत गेल्यानंतर बाबांचं लक्ष बैलांच्या पोटाकडे गेलं. खपाटीला गेलेली बैलांची पोटं बघितली. बाबा गाडीतनं खाली उतरले आणि म्हणले, बैल कुणाची र? म्हणले, अमुक अमुक याची. त्याच्या जवळ गेले, त्याच्या दंडाला असा चिमटा घेतला आणि म्हणले, तुला तर लय रगत दिसून राहिलं, मग बैलांच्या पोटाकडे का बघत नाही? बैलांच्या पोटात काही नाही म्हणून बाबा गाडीतनं खाली उतरले आणि पाय दुसऱ्या गावाला निघून गेले. याला संतत्व म्हणतात. संत आभाळातून जन्माला येत नाहीत. प्रेम आणि वात्सल्य जिथं आहे तिथे तिथे उगाच ज्ञानोबरायांना माऊली म्हणत नाहीत. साहेब, जगातला एकमेव पुरुष आहे ज्याला लोकांनी माऊली म्हणून हाक मारली. आई असणं हे जर निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत असतं, आई असणं हे जर निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत असतं, तर 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. आई असणं ही एक भावना आहे आणि ती भावना आपण समजून घेतली पाहिजे. जिथे प्रेम आहे, जिथं वात्सल्य आहे, जिथे कुठलाही भेदाभेद नाही, जिथे ममत्व आहे, जिथे माया आहे, जिथं प्रेम आहे, मला वाटतं ते आई असणं आहे. आणि ते संतांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अहो काय सावतोबा महाराज, सावता महाराज पंढरपूरला जायचे नाहीत दर्शनाला,
पंढरीचा पांडुरंग सावता महाराजांच्या दर्शनाला तिथं भेटायला यायचा आरणमध्ये. केवळ आणि केवळ कर्म. त्या बारं जर मोडलं शेतात तर त्या पाण्याला म्हणायचे सावता महाराज असाच वाहत जा आणि माझ्या पांडुरंगाला जाऊन भेट. आता आरणचं तर शेत, तिथं बारं मोडायचं, ते पंढरपुरात जाते का पाणी? पण ते पाण्याला सांगायचे असाच माझ्या पांडुरंगाला जाऊन भेट. सावता महाराजांना विश्वास होता, या पानात, या फुलात, या पिकात, या माझ्या कर्मात, इथंच माझा पांडुरंग आहे, इथंच माझा परमात्मा आहे. हे कर्म आहे. अहो, सावता महाराजांच्या गावातून प्रतिष्ठांची त्या सगळ्या प्रतिष्ठित स्वतःला समजणाऱ्या महाराज मंडळींची दिंडी निघाली पंढरपूरला. आणि सावता महाराजांचं एवढं एवढं लेकरू, एवढी एवढी पोरगी धावत दिंडीला सामोरं गेली आणि म्हणली, महाराज आता पंढरपूरला निघालायत, जाताना माझ्या विठोबासाठी ही कांदा मुळा ही जे फळं आहेत एवढी फक्त घेऊन जाओ. त्या महाराजांनी हातात घेतलेली ती सगळं फळं बिळं अशी फेकून दिली आणि म्हणले, पांडुरंग हे खातो का? आणि त्याच्यावरून नाचत नाचत सगळेजण पुढे निघाले. आणि एका कुणीतरी त्या एवढ्या एवढ्याशा लेकराला लात मारली. सावतोबा पुढे गेले, त्या लेकराला जवळ घेतलं आणि म्हटले, अरे या लेकरात जर तुम्हाला विठ्ठल दिसला नाही तर पंढरपुरात तो दिसेल. हा सावत्या आपल्याला शाप देतोय म्हटले. ह्याचा शाप आहे की आता हा विठ्ठल आपल्याला पंढरपुरात सुद्धा दिसणार नाही. आणि कथा सांगते, ही सगळी मंडळी जेव्हा पंढरपुरात गेली, येणाऱ्या जाणाऱ्या सर्वसामान्य वारकऱ्याला विटेवरती पांडुरंग दिसत होता, पण या नटून थुटून गेलेल्या एकालाही पांडुरंग विटेवरती दिसला नाही. तो कसा दिसेल जर तुमच्या डोळ्यात प्रेम नसेल तर? तो कसा दिसेल तुमच्या हृदयामध्ये वात्सल्य नसेल तर? काय आमच्या संतांच्या कथा आहेत. तुम्ही चमत्कारांकडे घेऊन जाऊ नका, त्यातला भाव शोधा. नामदेव महाराजांना आईनं सांगितलं की अरे जा, पांडुरंगाला फक्त नैवेद्य ठेवून ये. नामदेवरावाला कधी माहीतच नव्हतं की नैवेद्य नुसता दाखवायचा असतो आणि घेऊन यायचं असतं. नामदेवरावाला वाटलं वडील घेऊन जातात, देव जेवतो. आईनं दिलेला निरोप म्हणून नैवेद्य घेऊन गेले आणि पांडुरंगाच्या समोर ठेवला. ए लवकर खाऊन घे, मला काम आहेत म्हणले. आता देव नैवेद्य खातोय का? 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, अरे देवा खा की लवकर. आणि मग आई जसं लाडात म्हणते, ए बाबा खाणार आहे थोडा, घे ना बाबा, आता एक घास चिवचा आणि एक घास. आता चिवचा खायना आणि काऊचा खायना, एक घास देव खायला तयार नाही. आणि बाळ जर खात नसेल तर आई काय, आता खातो का? नामदेवराव म्हणले, आता खातो का बघू तुझ्याकडं. तरीही देव खायला तयार नाही. देवा माझ्या वडिलांकडनं खातो आणि माझ्याकडनं घास खात नाही रे, माझं काही चुकलं का? तरीही देव घास खायला तयार नाही. आणि मग नामदेव महाराज म्हणले, आता खातो का हे डोकं आणि तुझे पाय. कथा सांगते, नामदेवरायानं डोकं देवाच्या पायावर आदळावं, देवानं खाली झुकावं, वरती डोकं, खाली पाय आणि मध्ये देवाचे हात. भाव लागतो परमेश्वराला, भगवंताला भाव लागतो. आमच्या मनी भाव नाही आणि आम्ही फक्त आव आणत असू तर भगवंत भेटणार नाही. काय काय मजा आहे. मला वारकरी संप्रदायाचा हेवा वाटतो साहेब. इथं कुणी लहान नाही, इथं कोणी मोठा नाही. दिंडीत चालून बघा, तुमचं नाव काही असो, राहुल, गणेश, अमुक तमुक, संजय, काही नाव असू दे, इथं फक्त एकमेकांना माऊली म्हणतात. तुम्ही वृंदावनात जा, फक्त राधे राधे. राग असो प्रेम असो, राधे राधे. रागात म्हणायचं राधे राधे, प्रेमात राधे राधे. काही म्हणायचं असलं तर फक्त राधे राधे. हे सगळं मला वाटतं हा परमार्थ, हे इतका सोपा परमार्थ लोकांपर्यंत नेऊन पोहोचवता येईल का? किती जण तुमच्यापैकी वारीला गेलेत आत्तापर्यंत? आहेत बऱ्यापैकी मंडळी. जे गेले नसतील ना, त्यांनी कधीतरी एकदा आयुष्यात वारी करा. तुम्ही म्हणाल काय करायचं वारीला जाऊन? निळोबारायांचं प्रमाण आहे, निळा म्हणे आलिंगन देता समाधान जीव शिवा. निळोबाराय म्हणतात काही करू नका, पंढरपूरला जायचं, पांडुरंगाला आलिंगन द्यायचं, कडकडून भेटायचं आणि निघून यायचं. एक जण म्हणला वा रे, म्हणले तिथं जवळ जाताय ना देवाच्या, मिठी मारायची. जर मिठी मारताच येत नाहीत निळोबारायांनी सांगितल्यासारखी, आणि मग जायचं कशाला? ते म्हणले बरं बाबा, तुला नाही निळोबारायच म्हणतात तशी पांडुरंगाला जाऊन मिठी मारता आली ना, एक काम कर, जायचं, पायावरती डोकं ठेवायचं आणि निघून यायचं. एवढी गर्दी, लाखोचा समाज येतोय म्हणले आषाढीला, आणि तिथं पायावर डोकं अहो तिथं वाकायला उशीर का? हां वा पुढं म्हणते. पायावर जर डोकंच ठेवता येत नसेल तर जायचं कशाला? ते म्हणले एक काम कर, पायावर डोकं ठेवू नको, फक्त राऊळाची पाठ बघून ये. पाठ जरी बघितली ना, पाहता राऊळाची पाठ तीर्थे घडती 360. नुसती राऊळाला पाठ लावून आलात, बघून आलात तरी 360 तीर्थांचं पुण्य मिळालं. एवढं तर करशील. मंदिराच्या पुढं जाता येत नाही आणि पाठ बघून यायची म्हणले एवढ्या गर्दीत.
कारण लागतं साहेब आपल्याला. त्यांना आपल्याला पाठ सुद्धा बघता येऊ शकत नाही. म्हणले एक काम कर, तू आलिंगन देऊ नको, तू पायावर डोकं ठेवू नको, तू राऊळाची पाठ बघू, फक्त पंढरपुरात जा आणि फक्त एक लांबून लांबून प्रदक्षिणा घाल आणि निघून ये. एवढी गर्दी, मंदिराच्या जवळ जाता येईना आणि प्रदक्षिणा. बरं बाबा प्रदक्षिणा घालू नको, तू काय कर, कळस बघ फक्त. पंढरपुरात कळस तर दिसल. कळस जरी बघितला तरी भगवंत तिथं असतो आणि हां मिळालं तुला पुण्य. त्यांना आता एवढ्या इमारती झाल्यात आजूबाजूला मंदिराच्या आणि कळस तर दिसतोय का हो म्हणले, खरंच सांगा. बरं बाबा कळस बघू नको, कळसाच्या वर पताका आहे, ती पताका तर दिसल. पाहता राऊळाची ध्वजा, तेने मुक्ती मिळे सहजा. नुसती राऊळाची ध्वजा जरी बघून आलात ना, हां तरी पुण्य मिळालं. त्यांना डोळ्यानं दिसायलाच कमी झालंय माऊली. आणि ती ध्वजा कुठं दिसत असते काय म्हणले. ते एक काम कर, ध्वजा बघू नको, काही करू नको, फक्त पंढरपुरात जायचं, एक पाऊल ठेवायचं आणि लगेच निघून यायचं. म्हणलं त्यांना जमतंय म्हणे हो. वाराणसी चाली जे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परी असा, ऐसा ठसा नामाचा. वाराणसीला 1 महिना चाललात ना, तेवढं पुण्य गोदावरीच्या एका दिवसात आहे. आणि गोदावरीच्या 1 दिवसात जे पुण्य ते नुसतं पंढरपुरात पाऊल ठेवलं तरी आहे. नुसतं पाऊल ठेवून आलात ना तरी पुण्य मिळालं. अहो पाऊल ठेवायला जागा नाही म्हणले पंढरीत, आणि तिथं पाऊल ठेवून यायचं म्हणताय. आमचे माऊली महाराज इतकं गोड सांगतात. ते म्हणले नाही तुला पाऊल ठेवता आलं, तू एक काम कर, तू काहीच करू नको, नुसतं जाईन जाईन म्हण. जायचं, फक्त म्हणायचं जाईन. आपल्यापैकी किती जण आहेत? लोक तिकडून वारीहून आले की म्हणते पुढच्या वर्षी जाईन बरं का, वारी येईपर्यंत म्हणतंय. आणि तरी परमार्थ फसवायचं देवाला, जाईन जाईन म्हणायचं आणि जायचं नाही. तर आपल्याच्यानं खोटं बोलवणं नाही होणार बाबा. आपण जर जायचंच नाही तर जाईन जाईन तरी कशाला म्हणायचं. तर एक काम कर, तू जाईन जाईन सुद्धा म्हणू नको. जे चाललेत त्यांना किमान वाट लावायला तर जा. तू नुसती त्यांची बोळवण केली तरी पुण्य. त्यांना उगत त्यांना एक काम नाही, मला काय काम नाही का म्हणला. आपण त्यांना वाट लावायला सुद्धा जाऊ शकत नाही. बघा आता काय सांगितलं, पंढरपुरात जा, आलिंगन दे, जमणार नाही. पायावर डोकं ठेव, जमणार नाही. राऊळाची पाठ बघून ये, जमणार नाही. नुसती प्रदक्षिणा घाल, अजिबात जमणार नाही. कळस बघ, इमारती झाल्यात कळस, ध्वजा बघ, डोळ्याला दिसायला कमी आहे. पाऊल ठेवून ये, जमणार. जाईन जाईन म्हण, जे चालले त्यांना वाट लाव, जमणार नाही. म्हणजे आता करायचं काय. ते म्हणले एक काम कर, डोळे झाक. झाकले का तुम्ही सगळ्यांनी? झाका बरं सगळेजण डोळे. शब्बास, माझे उघडे येतात, मला कळतंय कुणी कुणी झाकले. सगळ्यांनी डोळे झाकले. तुम्ही आता विचार करा, तुम्ही नांदेडच्या एसटी मध्ये बसलाय आणि वरती बोर्ड लागलाय नांदेड पंढरपूर. निघाली ही गाडी. आता पंढरपूरच्या एसटी स्टँडला तुमची गाडी जाऊन पोहोचली आहे आणि तुम्ही गाडीतनं खाली उतरलात. ज्यांना 50% त्यांनी ते तिकीट काढलंय, 75च्या पुढच्यांना तिकीट नाहीये, बाकीच्यांनी काढलंय का आपलं आपलं चेक करा. पंढरपूरला एकदा तुमची गाडी पोहोचली आणि तुम्ही गाडीतनं खाली उतरलायत, थेट चंद्रभागेत जायचं आहे. चंद्रभागेमध्ये तुम्हाला स्नान करायचं आहे. चला नाही स्नान करायला, पाय लावा चंद्रभागेच्या पाण्याला. पायाला गार लागलं का, हां समजा आता स्नान झालंय तुमचं तिथे. तिथून तुम्ही निघायचंय आणि एक छान प्रदक्षिणा घालायची आहे मनातल्या मनात. प्रदक्षिणा घालून तुम्ही आलायत आता थेट नामदेव पायरीजवळ. नामदेव पायरीवरती चला डोकं टेकवा. नामदेव महाराज तुमच्या समोर उभे आहेत. चला तिथून पुढे या. आता चोखोबा महाराजांची समाधी आहे. चोखोबा महाराजांच्या समाधीला हात लावा. ज्यांनी सांगितलंय अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हे ते चोखोबा महाराज आहे की ज्यांनी सांगितलं की अरे आम्हाला मंदिरात यायचा अधिकार नसला म्हणून काय झालं, आम्ही आमच्या भक्तीच्या जोरावरती स्वतःचं असं सामर्थ्य निर्माण करू, पांडुरंगा तुला आमच्या दारात येऊन नाचावं लागेल. त्या चोखोबा महाराजांच्या समाधीवरती तुम्हाला डोकं टेकवायचं आहे. टेकवलं का? चला पुढं निघायचं आहे. आता 16 खांब लागलेत. बघून घ्या. आता देवस्थाननं सुंदर मंदिर केलंय. जुनं मंदिर होतं ना तसं मंदिर आता दिसतंय तुम्हाला. चला तिथून आता थेट गाभाऱ्यात यायचंय. काय VIP दर्शन आहे हो. तुम्ही थेट गाभाऱ्यात आलायत. विटेवरती उभा असणारा, करकटेवरती ठेवून युगेन युगे 28 युग पुंडलिकानं नुसती वीट टाकली तर त्या विटेवरती पुंडलिकासाठी 28 युगांपासून उभा असणारा पांडुरंग नांदेडवरून येणाऱ्या भाविकांसाठी सज्ज आहे. दिसला तुम्हाला तुमचा विठ्ठल?
उघडा आता डोळे जर दिसला असेल तर. काय झाली का वारी? आता जाईन जाईन पण म्हणायचं नाही, असे डोळे झाकले तरी वारी झाली पाहिजे. इतका परमार्थ सोपा आहे माऊली. आम्ही उगाच ते फार अवघड करून टाकला हो. वारकरी संप्रदाय इतका इतका साधा आणि इतका सोपा आहे. आमच्या ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी इतका परमार्थ सोपा केला. मला वाटतं हा परमार्थ येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचेल का? मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न व्हावा. माणूस म्हणून जगा, एकमेकाला मदत करा, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. याच्यापेक्षा काय परमार्थ आहे? परमेश्वर हा भावाचा भुकेला आहे. तुमच्या मनातला भाव त्याच्यापर्यंत पोहोचतो. ते प्रेम तुमच्यामध्ये असलं पाहिजे. अहो, प्रेमाची तर साहेब आम्ही व्याख्याच बदलून टाकली. प्रेम म्हणजे ते असले 80-90च्या दशकातले चित्रपट आम्ही सगळे बघितलेले आहेत. मेरी नाही तो किसी की नाही वगैरे वगैरे. आणि प्रेम ही संकल्पना आम्ही इतकी संकुचित करून टाकली. अहो, ते भगवान श्रीकृष्ण ज्यानं जगाला प्रेम शिकवलं साहेब, त्याला राधा भेटली नाही. आपण इनबॉक्समध्ये मेसेज टाकतो जेवलीस का, आपल्याला वाटतं त्याच्यावर कोणतं उत्तर येईल. किती साध्या संकल्पना आम्ही, व्यापक असणारी एक संकल्पना इतकी संकुचित भावनेनं त्याच्याकडे बघायला लागलो. डोळ्यांमध्ये प्रेम जिवंत ठेवा. होतो प्रेम. तुम्हाला आठवतंय का बघा, आता कुणी कुणाकडं मुक्कामी जातं का? कुणाला आठवतंय का कुणाच्या घरी गेलायत आणि 2 दिवस राहिलात? आता कुणी कुणाकडं मुक्कामी जात नाही. आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडं मुक्कामी यायची, आणि आत्या जर मुक्कामी आली ना, सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर 2 दिवस थांबली आणि 3ऱ्या दिवशी जायला निघाली ना, सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. एवढी माणसं भावनिक होती. आता कुणीही कुणाकडे मुक्कामी जात नाही. लोक अंत्यविधीला गेले ना, तरी सुद्धा लोकांचे डोळे पाणावत नाहीत. लोक मोबाईलमध्ये खेळत असतात. कधी उरकतोय कुणाच ठाऊक. कुठे गेलं प्रेम? कुठे हरून गेल्या भावना? हे ममत्व, हे प्रेम, ह्या भावना हरवणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आणि तो विश्वास आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवावा लागेल. जर तो ठेवू शकलो तर आपलं जगणं सुंदर होऊन जाईल. मला वाटतं साधू संतांच्या या सगळ्या भूमिकांकडे आपण थोडंसं डोळे विस्फारून बघावं. काय जनाबाई, अहो जनाबाईनं जात्यावरती दळायला बसावं आणि भगवंतानं त्याच्या मदतीला धावून यावं, याच्यापेक्षा काय प्रेम असू शकतं? जनाबाई जात्यावरती दळायला बसल्या तर साक्षात पांडुरंग परमात्मा विठ्ठल दळू लागायला यायचा आणि जनाबाई म्हणायच्या ये रे बा विठ्ठला, आणि त्यांच्या पाठीमागे पांडुरंगही म्हणायचा ये रे बा विठ्ठला. जनाबाई म्हणायची देवा ये रे बा विठ्ठला मी म्हणते, तू कसं म्हणावं ये रे बा विठ्ठला? जने तू म्हणतेस ना, मला तसंच म्हणावंसं वाटतं. तू बोलतेस ना, मला तसंच बोलावंसं वाटतं. अरे तू आणि मी काय वेगळं आहे का? जनाबाई म्हटली तू आणि मी सारखे कसे रे? तू असा छान, तू असा देखना, तू असा रुबाबदार, तुझ्या गळ्यात हा सोन्याचा हार, मी अशी फाटके. एवढंच आहे ना? जनाबाईच्या स्वतःच्या गळ्यातला हार काढला आणि देवानं जनाईच्या गळ्यात घातला आणि पुन्हा जात्यावरती दळायला लागले. दळता दळता देव सगळं विसरून गेले. तिकडं काकड्याचा आवाज आला आणि मग जनाबाई म्हटली देवा काकडा सुरू झाला आणि तुम्ही बसलाय दळत, तिकडे विटेवर कोण आहे? देव उठला आणि थेट विटेवरती गेला. आणि जनाबाई सकाळी पाणी भरायला गेली. लोक बघतायत देवाचा हार जनाबाईच्या गळ्यात, आणि तिकडं सगळीकडं देवाचा हार गेला, देवाचा हार गेला. लोक म्हटली जनीनं हार चोरला. शिक्षा दिली, सुळावरती चढवा म्हटले. तुम्ही कथेंमधला भावार्थ लक्षात घ्या. सुळावरती चढवा म्हटले. जनाबाई म्हटली सुळावर काय काय शिक्षा द्यायची ती द्या, फक्त एकदा मला देवाच्या समोरून घेऊन जा. देवाला विचारू दे मला. समोरून जाताना मनातल्या मनात जनाई विचारते देवा मी लोकांना सांगू कसं तू माझ्या घरी जळायला येतो आणि तू तुझा हार माझ्या गळ्यामध्ये घातलाय. देवाचं देवपण देवाचं मोठेपण टिकावं, तू दळायला येतो मी सांगू कसं? बघ तुला काय करायचंय ते कर आणि सुळाचं पाणी व्हावं. काय काय सुंदर कथा आहे. मला वाटतं हे सांगा येणाऱ्या पिढ्यांना, घ्या जवळ आणि त्यांना सांगा भगवंत कशात आहे. तुमच्या कामात तुमच्या कर्मात भगवंत आहे. इकडे तिकडे शोधू नका. जगात कुणाच्या बापाला घाबरू नका साहेब. घाबरायचे तर स्वतःच्या कर्माला घाबरा, कारण कर्म कधी ना कधी वसुलीला येतं आणि एकदा का ते वसुलीला आलं मग तिथं कुणाचाच वशिला चालत नाही. आणि आता वर चित्रगुप्तानं ठेवलेलं नाही वर आल्यावर हिशोब करू, पाप किती पुण्य किती, नरकात टाकायचं का स्वर्गात टाकायचं. चित्रगुप्तानं आउटसोर्स केलंय सगळं. त्यानं सांगितलंय एवढं भारतच 140-45 कोटीला गेलाय, कुणाकुणाचा हिशोब ठेवल.
त्यानं सांगितलं तुमचं तुम्ही काय असेल ते खालीच फेडायचं, वर फक्त NOC घेऊन यायची. खाली फिटलेलं असेल तरच एंट्री, नाहीतर एंट्री नाही. काय त्यामुळे कर्माला घाबरावं माणसानं. आयुष्यामध्ये सोबत करावी असे सुंदर 2 ग्रंथ आहेत. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, तुकोबरायांची गाथा आणि सकळ संतांचं जे चरित्र आहे हे आपल्या घरात असलं पाहिजे. आपल्या पोरांना कधीतरी जवळ घेऊन ज्ञानोबरायांची एखादी उभी, तुकोबरायांचा एखादा अभंग, चोखोबरायांचा अभंग, सावता महाराजांचा एखादा अभंग सांगितला पाहिजे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं म्हणणारे सावता महाराज कर्माला पुजतात हे सांगायला नको. मी असंच एका भाषणात म्हटलं, कर्म करा, दिसेल त्याला मदत करा, काम करत राहा, कार्य करत राहा, तत्पर राहा, दिसेल त्याला मदत करा, सेवा करा. पोरांच्या डोक्यातच दिसेल त्याला मदत करा. सभागृहातनं बाहेर पडली, समोर एक घर जळत होतं, तसाच तो पोरगा त्या घरात शिरला. दिसेल त्याला उचलायचा, त्या आगीतनं बाहेर आणून खाली रस्त्यावरती ठेवायचा. स्वतःच्या जीवावरती खेळून आगीतनं 10 माणसं त्यानं काढली आणि रस्त्यावर आणून ठेवली. हा बाहेर आला आणि बाहेर आल्याबरोबर पोलिसांनी याला अटक केली. हा म्हटला, अहो तुम्ही मला अटक का करताय? मला आत्ता सांगितलंय कर्म करा, दिसेल त्याला मदत करा. मी स्वतःच्या जीवावर खेळून 10 माणसं आगीतनं बाहेर आणली आणि तुम्ही मला अटक करताय? पोलीस म्हटले, तू ज्यांना बाहेर आणत होता ती माणसं अग्निशामक दलाची होती. तू ती आग विझवत होती, तू त्यांना बाहेर आणत होता. कामाला दिशा असली पाहिजे. तुमच्या कार्याला जर दिशा नसेल तर ते कार्य उपयोगाचं नाही. कार्याला दिशा असली पाहिजे. कर्म हे श्रेष्ठ आहे, पण त्याला दिशा द्यायची असेल तर त्याच्यासाठी संत साहित्य गरजेचं आहे. ते आमच्या कार्याला दिशा देऊ शकेल, योग्य दिशा दाखवू शकेल. आणि म्हणून संत साहित्याकडे आपण पाहिलं पाहिजे. दुर्दैवानं म्हणजे मला आठवतंय, सकाळी उठलं तर आजोबा सांगायचे, म्हणा कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. सकाळी उठल्याबरोबर आजोबा म्हणायचे, देवाचे आभार माना, आजचा दिवस चांगला बघायला मिळाला. म्हटलं का आभार का मानायचे? ते म्हटले, अरे रात्री सगळेच डोळे झाकतात पण सगळ्यांचेच सकाळी उघडत नाहीत. आपले उघडले त्याला थँक्यू म्हणायचं, आजचा दिवस मिळाला बरं का देवा, थँक्यू. रात्री झोपताना त्याला परत म्हणायचं, आभारी आहे, आजचा दिवस बघायला मिळाला, उद्या पुन्हा डोळे उघडू दे. आता मी बघतो, सकाळ उठलं का पहिला मोबाईल हातात असतो. काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स. 2-4 जरी कमी असल्या तर करमत नाही. आणि रात्री साहेब झोप येत नाही तोपर्यंत आम्ही मोबाईलवरती असतो. रात्री तर पोरं DP असा झूम करून बघतात. कोण बाहेर येतं का त्यातनं? काय कमालीची अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता संपवा. आजोबा जेवायला बसलं तर सांगायचे, ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही म्हणायचो, ताटाच्या भोवती पाणी फिरून काय अन्नपदार्थ बदलतात का? बाजरीच्या भाकरीची काय पुरणपोळी होते का? ते म्हणायचे, अरे बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होत नाही, पण पदार्थाचा प्रसाद होऊन जातो आणि प्रसादाचा सन्मान करायचा असतो. ताटावर बसलं तर ते म्हणायचे कृतज्ञता व्यक्त करा. म्हटलं कुणाविषयी कृतज्ञता व्यक्त करायची? ते म्हणायचे, ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. भूक दिलेल्या भगवंताचे सुद्धा आभार मानायला हवेत. साहेब कित्येकांकडे ढिगाणं आहे पण त्यांना भूक लागत नाही. करायचं काय? निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल. साधू संतांनी सांगितलेले रंग निसर्गाशी जुळणार आहेत, निसर्गाला परमात्मा परमेश्वर मानणार आहेत. शेकडो वर्षापूर्वी ज्ञानोबराय म्हणतात, मैत्र जीवांचे पृथ्वीवरती जे जे जीव आहेत त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होते. शेकडो वर्षापूर्वी सावता महाराज सांगतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, हेच आमचे सगळे सोयरे, हेच आमचे नातलग आणि हाच आमचा परमात्मा पांडुरंग आहे. निसर्गाशी जुळून घेणारा वारकरी संप्रदाय. साहेब आम्हाला सुद्धा निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करावं इतकी चांगली चंद्रभागा होती. इंद्रायणीमध्ये गेल्यानंतर गुडघे टेकून इंद्रायणीमध्ये पाणी प्यावं इतकी सुंदर इतकी स्वच्छ इंद्रायणी होती. आज तुम्ही मला जा, सगळी जलपर्णी आहे, मला एक नदी दाखवा जिथे तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकाल. अशी एक नदी आम्ही ठेवली नाही साहेब. आम्ही कोणत्या गप्पा मारत आहोत, कोणत्या परमार्थाच्या गप्पा मारत आहोत? निसर्गाची सेवा करावी लागेल, निसर्गाला समजून घ्यावं लागेल, निसर्गात आम्हाला परमात्मा परमेश्वर बघावा लागेल. आज मला आठवतंय, कुठेही गेलं कार्यक्रमाला तांब्या असायचा, तांब्यावर फुलपात्र असायचं, बरं पाणी होतं, कुठेही जाऊन आपण पिऊ शकत होतो. आता तांब्यान फुलपात्र राहिलंय का? टेबलवरती प्रत्येकाच्या टेबलवरती 2-2 पाण्याच्या बॉटल आहेत. माणूस घरातून बाहेर निघताना म्हणतोय आपलं पाणी घेऊन चला. तांब्यान फुलपात्र राहिलं नाही, त्याची जागा पाण्याच्या बॉटलने घेतली.
20 रुपये लिटरनं पाणी विकलं जाऊ शकतं हे जगात कोणाला तर वाटलं असेल कधी? पण कुणीतरी सुरुवात केली. त्याला माहीत होतं माणूस निसर्गाला अशा पातळीवरती नेऊन सोडणार आहे की त्याला पाणी सुद्धा विकत घ्यावं लागेल आणि पाण्याची बाटली घेऊन प्यावं लागेल. तांब्यान फुलपात्र फार फार तर आता सुपारीन साखरपुड्यात राहिलं असेल. आणि साहेब काही दिवसानं तिथं सुद्धा दिसणार नाही. गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या. इथपर्यंत येऊ देऊ नका. एकमेव माणूस प्राणी आहे ज्याची नाळ निसर्गासोबत जोडली गेलेली नाही. इतर प्राणी पक्ष्यांची नाळ अजून निसर्गासोबत जोडू नये. एक तरी कावळा तुम्ही ओव्हरवेट झालेला बघितलाय? वजन वाढलंय, घिरट्या घालतोय, उद्यापासून डाएट, 2च दहावे करायचे, भाताला शिवायचं पण नाही. मी माणसं सांगू किती? निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल. निसर्गासोबत जुळून घेणारा परमार्थ आम्हाला येणाऱ्या पिढ्यांपर्यंत नेऊन पोहोचवता येईल का, यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि त्यासाठी सगळा सोबती म्हणून एखादा ग्रंथ आमच्या घरामध्ये असला पाहिजे. जातीभेदाचे रंग अधिकाधिक गर्द होत चाललेले असताना सोयराबाई महाराजांचा अवघा रंग एक झाला, हाच अभंग येणाऱ्या पिढ्यांना तारू शकेल यावरती माझा ठाम विश्वास आहे. आणि तो विश्वास येणाऱ्या पिढ्यांपर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. मला आता शेवटचे 2 मिनिट घ्यायचे. हा विश्वास तुम्ही ठेवा की संतांचं साहित्य आम्हाला तारू शकेल. एक राजा शिकारीला जायचा आणि एकदा त्यानं सहज पोपट पकडला. त्याच्या प्रधानाने विचारलं, हा पोपट तू पकडू कसा शकला? तो म्हटला, पोपट पकडण्याची एक वेगळी कला आहे म्हटला माझ्याकडं. म्हटला काय? 2 झाडांना मी दोरी बांधतो, त्या दोरीवरती पोपट बसला काय एका बाजूची दोरी सैल करतो, दोरी सैल झाली की पोपट पडायला लागतो आणि पडण्याच्या भीतीनं दोरीला तो घट्ट पकडतो. त्यानं दोरीला घट्ट पकडलं की मी जातो आणि पोपट पकडतो. प्रधान म्हटला, पोपटानं दोरी पकडण्याऐवजी तो भुरकन उडाला असता तर? तो म्हटला, त्याच्या पंखांवरती विश्वास नसतो. तो विसरून जातो मायेमध्ये की आपल्याला उडता सुद्धा येतं आणि घट्ट पकडून बसतो भौतिक सुखांना आणि म्हणून पकडला जातो. माया ही गोष्ट अशी आहे जी आपल्याला या वेगवेगळ्या रंगांमधला एक रंग शोधू देत नाही आणि मग रंगांच्या विविधतेमध्ये आम्ही अडकत राहतो. आम्हाला तो तेवढाच रंग आम्हाला आमचा वाटायला लागतो. याचं कारण जर काय असेल तर माया आहे. ही काय माया आहे? भगवान श्रीकृष्णाला सुदामानं विचारलं, देवा माया काय? भगवान श्रीकृष्ण म्हटले, 2 दिवसानं तुला मी सांगेल. दोघंही यमुनेवरती आंघोळीला गेले. भगवान श्रीकृष्णानं 2 बुड्या मारल्या, बाहेर आले, कपडे घातले. सुदामा मात्र अजूनही यमुनेमध्ये होता. 2 बुड्या मारल्या, देवानं सांगितलं या बाहेर. सुदामा म्हटला, देवा आता शेवटची एक डुबकी मारतो. शेवटची डुबकी सुदामानं मारली आणि अचानक यमुनेला पूर आला. यमुनेच्या पुरामध्ये सुदामा वाहून निघाला. प्रयत्न करत होता, पोहत होता, काही केल्यानं तीरावरती जाणं शक्य होत नव्हतं. प्रयत्नांची पराकाष्ठा करत 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 सुदामा एका तीरावरती जाऊन पोहोचला. तीरावरती पोहोचला, चालायला लागला. चालत 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 पुढे निघाला आणि पुढून एक सजवलेला हत्ती येत होता. त्याच्या गळ्यात फुलांची माळ होती. त्या हत्तीनं ती फुलांची माळ सुदामाच्या गळ्यात घातली आणि मागे असणारा सगळा जनसमुदाय सुदामाला महाराज म्हणून घोषणा करायला लागला. सुदामानं विचारलं, हे काय? लोक म्हटली, आमच्या राज्याची प्रथा आहे, हा हत्ती ज्याच्या कुणाच्या गळ्यात माळ घालतो तो राजा. सुदामाला सिंहासनावरती बसवलं. सगळं राजवैभव त्याला प्राप्त झालं. पुढे जाऊन त्याचं लग्न झालं. सगळा संसार व्यवस्थित सुरू होता. आणि एक दिवशी त्याची पत्नी वारली. पत्नी वारल्यानंतर सुदामा रडायला लागला. सगळा जनसमुदाय पुन्हा गोळा झाला आणि म्हटले, महाराज नुसतं रडून भागत नाही, आमच्या राज्याची प्रथा आहे, पत्नी जाते त्यावेळेस पत्नीच्या सोबत त्याला सुद्धा सरणावरती जावं लागतं. सुदामा म्हटला, मी या राज्याचा नागरिकच नाही, हा नियम मला लागू होत नाही. ते म्हटले, मग पहिला नियम कसा लागू झाला? माळ घातल्यावर राजा. पहिला नियम जसा लागू झाला माळ घातल्यावर राजा, तसा दुसरा नियम सुद्धा लागू होतो. सुदामा सजून बिजून आता चितेवरती जायला निघणार. रडत होता, हे काय चाललं आयुष्यात माहित नाही. आता चितेवरती जाऊन बसायचं. तेव्हा सुदामा सगळ्या सोबत्यांना म्हटला, आता चितेवरच जायचंय, शेवटचं स्नान करावं म्हणतो. स्नान करायला म्हणून नदीमध्ये गेला, डुबकी मारली, वरती आला आणि बघतो तर काठावर कृष्ण म्हणतोय, ए अरे चल लवकर, निघायचंय आपल्याला. सुदामा जवळ गेला आणि कृष्णाला म्हटला, हे काय? मी जे जगलो ते खरं आहे की तुम्हाला हाक मारतोय ते खरं आहे? ही माया आहे साहेब. आणि ही माया आपल्याला रंगांच्या विविधतेमधला एक रंग शोधायला आडसर ठरते. ह्या मायेपासून जे दूर गेले ते पहिलं तीराच्या पलीकडे निघून गेले. भवसागर तारणं त्यांना सोपं होऊन गेलं. हा पोपट पिंजऱ्यामध्ये अडकला.
राजानं त्याला सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये नेऊन ठेवलं. पाची पक्वान खायला होतं. काय काय वैभव नव्हती, काय काय नव्हतं त्याच्या आयुष्यामध्ये, पण कळत नव्हतं याला इथून सुटू कसं. शेवटी पोपट म्हटला, महाराज माझी एक विनंती आहे, मी इथे सगळं आईश आरामात जगतोय, सोन्याच्या पिंजऱ्यात आहे, माझ्या घरच्यांना फक्त त्या झाडावर सांगून या की तुमचा सखा सोबती राजवाड्यामध्ये मोठ्या वैभवात आहे, मोठ्या सुखात आहे. राजा म्हटला ठीक आहे, तुझी एवढी इच्छा पूर्ण करतो. राजा त्या जंगलामध्ये गेला आणि ज्या झाडावरून याला पकडलं होतं त्या झाडावरच्या पोपटांना म्हटला, तुमचा मित्र तुमचा सोबती माझ्या राजवाड्यात अगदी सुखात आहे, अगदी सोन्याच्या पिंजऱ्यात आहे, त्याला पाची पकवान रोज खायला असतंय. तेवढ्यात दोन बुजुर्ग झालेले पोपट निश्चित खाली पडले, ग्लानी येऊन खाली पडले. ग्लानी येऊन खाली पडल्यानंतर राजाला वाटलं हे काय झालं, मी काय निरोप दिला, हा यांना पकडून घेऊन गेलो असतो तर ठीक, पण मी निरोप दिला आणि दोन बुजुर्ग पोपट असे ग्लानी येऊन खाली पडले, हे मेले तर नाहीत. जवळ गेला राजानं त्या दोघांना उचललं, जरा हवेत घेऊन आला, त्यांच्या चोचीवरती पाण्याचे काही थेंब टाकले आणि पाण्याचे थेंब टाकल्याबरोबर दोन्ही पोपट आकाशात भुरकन उडून गेले. राजा जेव्हा राजवाड्यात आला तेव्हा या पोपटानं विचारलं, माझ्या घरच्यांना निरोप दिला का? ते म्हटले, अरे हो तुझ्या घरच्यांना निरोप दिला, पण गफलत झाली. म्हटले काय? म्हणले मी सांगितलं तू आनंदात आहे, आणि त्यातले दोन लगेच चक्कर येऊन पडले. आपला नातेवाईक आनंदात आहे हे ऐकून चक्कर येऊन पडायला ते काय माणूस आहे? ते चक्कर येऊन पडले कसे? हा निरोप दिला, पण म्हटले मी लगेच त्यांना उचललं, पाणी दिलं आणि ते पुन्हा आकाशात उडून गेले. आणि आश्चर्य, हे ऐकल्याबरोबर पिंजऱ्यातला पोपट सुद्धा ग्लानी येऊन पडला. राजानं त्याला उचललं, थोडंसं हवेत खिडकीपाशी घेऊन गेला, पाण्याचे 2-4 थेंब त्याच्या चोचीवरती टाकले आणि पाण्याचे थेंब चोचीवर टाकल्याबरोबर हा पोपट हवेत भुरकन उडून गेला. आणि जाताना राजाला म्हटला, राजा हा माझ्या मागच्या पिढीचा निरोप होता, हे असं करावं लागतंय, त्याच्याशिवाय मुक्ती मिळत नाही. मी आज तुम्हाला मार्गदर्शन करायला आलेलो नाहीये, मी फक्त सोयराबाई महाराजांचा निरोप घेऊन आलोय, हे असं करावं लागतंय, त्याच्याशिवाय मुक्ती नाही. सोयराबाई महाराजांनी जे सांगितलं, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया, अवघा रंग एक झाला, तुमच्यातलं मी तुमच्यातला तू, आपल्या सगळ्यांमधला अहंकार जाईल आणि अवघा रंग एक होईल, अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. विठ्ठलराव, आषाढी वारी पिढ्यानपिढ्या लोक चालवतात, तुम्ही ही वारी इथं नांदेडमध्ये सुरू केली, ही वारी अखंड तेवत ठेवा. तुमच्या पुढच्या पिढ्यांनी सुद्धा म्हणलं पाहिजे, आमच्या कुटुंबात एक विठ्ठल नावाचा कोणीतरी वेडा माणूस होता, धडपडत होता, काही ना काही करत राहत होता, समाजासाठी काहीतरी करत होता. तुमचं वेडे पण येणाऱ्या पिढ्यांनी सांगितलं पाहिजे. आणि हे सिद्ध करण्याची संधी आज तुम्हाला मिळाली आहे. आयुष्यभर लोकांनी पायी वाऱ्या केल्या, तुम्हाला आज AC हॉलमध्ये पंढरपूरची वारी करायची अनुभूती तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या नातू सांगतील, तुमचे पंतू सांगतील, अरे आमच्या आज्यानं नांदेडमध्ये आषाढी महोत्सव सुरू केला, आज तागायत आम्ही चालू ठेवला आहे. माझ्या वडिलांची मिराशिगा मिरवीनं तुझी चरण सेवा पांडुरंगा, ही सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळाली, ती अशीच चालू ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, सब संतन की.